नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. उरणमधील तरुणीच्या हत्येची घटनेची महिला आयोगाकडून दखल. प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचे आयोगाचे पोलिसांना आदेश. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूमध्ये. उरणमधील घटना दुर्दैवी. महिला आयोग पोलिसांच्या संपर्कात. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. शिळफाटा परिसरातील सामूहिक अत्याचाराच्या पीडितेच्या घरी आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदेंची सांत्वनपर भेट. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील शिळफाटा अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी शिक्षा व्हावी. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा. आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. 25 महिलांशी लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक. विधवा महिलांना हेरून लग्नाचं आमिष दाखवत आर्थिक फसवणूक. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1,20,00,000 नोंदणी. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पहिला लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकर यांची माहिती. सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वाद. बैठकीत शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सांगलीतील शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर स्थिर. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होईना. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्याकडून आजरा चंदगड कोवाड येथे पूरग्रस्त भागाची पाहणी. पूरस्थितीच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कायम. ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचे पाणी अजूनही पात्राबाहेर. तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरलं. चंदगड तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान. भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पाहणी. नागपूरमधील भिवापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नांद नदीला पूर. भिवापूर नांद मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणार, धामणगाव, वणी, आलेसूर, खोलदोडा गावांचा संपर्क तुटला. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर दुर्घटना. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात. तलाव ओव्हरफ्लो होत असल्यानं नागपूरकर उत्सुक. भंडाऱ्यातील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी. घरात आणि दुकानात पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. एक मार्ग बंद. भंडाऱ्यात खातरोड येथील पूर बाधितांचे भर पावसात आंदोलन. मुसळधार पावसानंतर शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. सलगच्या पावसामुळे आठवडी बाजारात परिसरातील गटार तुडुंब. परिसर अस्वच्छ झाल्यानं नागरिक त्रस्त. गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका. 3 राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील 41 मार्ग बंद. तर जिल्ह्यातील 220 ते 230 गावं जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काबाहेर. गडचिरोलीत मुसळधार पावसातही 99% उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा. 912 जागांसाठी एकूण 6,657 उमेदवारांनी दिली परीक्षा. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील 50 घरं तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं. धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातून 4,480 क्युसेक पाण्याचा मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू. खेड आंबेगाव तालुक्यात निसर्ग सौंदर्य बहरलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हिरवेगार डोंगर. कड्यावरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांकडे पर्यटकांचं विशेष आकर्षण. खेडमधील मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात रस्त्याला तडे. घाटातील अवजड वळणावर मुसळधार पावसामुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत मागणी। वाशिमच्या पूस नदी काठी असलेला संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरला। मोठा उमरा ते वारा जहागीर दरम्यान पूस नदीच्या पुलावरून पुराचं पाणी 15 ते 20 गावाचा संपर्क तुटला। अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। गोंदियाच्या हजरा धबधब्यावर महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातून पर्यटकांची गर्दी। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात। पर्यटनामुळे आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना वाचवलं। पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनानं स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू केलं। चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरात कार वाहून गेली। पुराच्या वेगवान प्रवाहात कार घालण्याचं धाडस। कारचा दरवाजा उघडून झाडाला धरून ठेवल्यानं दोघांचा जीव वाचला। धुळे जिल्ह्यातील 3 लाखांवर कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर कालावधीत आनंदाच्या शिध्याचं वाटप होणार। धुळे जिल्ह्यात जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृती रॅली। राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस निमंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली रॅली। नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्यानं दरांमध्ये पुन्हा वाढ। बाजारपेठेत सध्या टोमॅटोला 80 ते 100 रुपये प्रति किलोचा भाव। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक। मात्र पॉस मशीनच्या सर्व्हरला अनेक अडचणी येत असल्यानं केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्याची नागरिकांची मागणी। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना मुंबईत ठिकठिकाणी बाप्पाचं पाद्यपूजन। मुंबईच्या गिरगावच्या खेतवाडीमध्ये गणरायाच्या ढोलताशाच्या गजरात पाद्यपूजन। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। राष्ट्रवादी काँग्रेस सन्मानजनक जागा लढणार। अजित पवारांची पत्रकारांसोबतच्या गप्पांमध्ये माहिती। महायुतीत अजितदादांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। 2014 नंतर एका नेत्यानं महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं। 2014 पासून जातीत आणि धर्मात तेढ वाढला। आमदार रोहित पवार यांचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील 6 जागा पुन्हा घड्याळावर निवडून आणणार। द ग्रेट शोमॅन अशी भुजबळांची राज्यात ओळख। अजितदादा भुजबळांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढणार। तटकरेंची माहिती। निवडणुकीचं मैदान आपल्याला जिंकायचंय, विरोधकांना आपलं काम दाखवायचंय। येवल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नरेश आरोरांचं वक्तव्य। नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवाळ गैरहजर। आमचा पक्ष एक संघ, झिरवाळांचा दुसरा कार्यक्रम असल्यानं ते आले नसल्याचं तटकरेंचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंची उपस्थिती। शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही। आयोजकांनी निमंत्रण दिल्यानं कार्यक्रमाला आल्याचं तुपेंचं स्पष्टीकरण।